गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी या 3 ठिकाणी 7:30 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी स्वतः अनेक मतदान केंद्रावर भेट देत आहेत। काही मतदारांना पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत जिल्हाधिकाऱ्यांनी केले। आपल्या सोबत जिल्हाधिकारी सर आहेत। तर सर, नेमकं काय म्हणाल? 3 ठिकाणी मतदान आहे, कशा प्रकारे मतदान सुरू आहे? हे आता सुरळीत पद्धतीने सुरू आहे। आज सकाळी 7:30 वाजतापासून प्रत्येक ठिकाणी आपण ॲडिक्वेट जे आपले ऑफिसर्स आहे, सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जे आवश्यकता आहे आणि ईव्हीएम मॅनेजमेंट जो आहे ते प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे सुरू आहे। आता आपला प्रतिसाद पण बरेच ठिकाणी चांगला दिसत आहे, गर्दी आहे बरेच ठिकाणी। तर माझं एवढंच आव्हान राहील की जास्तीत जास्त लोकांनी आज म्हणजे एंड टाइम पर्यंत मतदान करावं, जेणेकरून आपला जिल्ह्यामध्ये पण जे पर्सेंटेज जास्तीत जास्त होईल वोटिंगचे। सर, पहिल्यांदा असं 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे, कारण की गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे 3-3:30 वाजेपर्यंत नेहमीच वेळ देण्यात येत होती। काय म्हणाल? नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे की आपला जो नॉर्मल जो टाइम आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी ते इथे पण लागू आहे यावेळी। तो खूप टाइम पण आहे, पूर्ण दिवस ऑलमोस्ट 10 तास आहे वोटिंगचा जो पिरियड आहे, 7:30 ते 5:30 पर्यंत, आणि त्याच्याप्रमाणे सगळे लोकांनी वोटिंग करावं। आणि किती टक्के मतदान यावेळी वाढणार, का वाटतं तुम्हाला? ते माझी इच्छा आहे की तिथे जास्तीत जास्त मतदान व्हावं। 75% पेक्षा जरी जास्त झालं तर आपल्यासाठी चांगलं राहील। आणि आता पण चांगली सुरुवात आहे, तर आपण बघूया किती पर्सेंटपर्यंत होईल। आपण बघू शकतो जिल्हाधिकारी स्वतः अनेक मतदान केंद्रावर भेट देत आहेत आणि मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आले। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।